नीता आणि कोमल बहिणी होत्या. त्यांचे वडील हरीशराव यांनी त्यांना खूपच लाडाकोडात वाढवले होते. त्यांना शिक्षण दिले होते. नीता दिसायला खूपच सुंदर होती. अगदी आपल्या आईवर गेली होती. पण स्वभाव मात्र वडिलांसारखा होता. ती खूपच फटकळ आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायची, म्हणजेच रागीट. ती दुसऱ्यांच्या अनुसार स्वतःला बदलण्यापेक्षा दुसऱ्यांना स्वतःप्रमाणे बदलण्यावर विश्वास ठेवायची. ती कोणाचाच ऐकून घ्यायचं नाही, फक्त स्वतःच्याच मर्जीप्रमाणे वागायची. दिसायला सावळी होती आणि ती आपल्या वडिलांवर गेली होती, पण व्यवहारात मात्र ती आपल्या आईवर गेली होती. एकदम शांत, सरळ, सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारी होती. नीताचे वय लग्नाचे झाले होते, म्हणून तिच्या वडिलांनी इकडे तिकडे विचारपूस करून एकदाच तिचं लग्न सचिनसोबत ठरवलं. लग्नानंतर नीता सासरी आली. सासरी येताच तिने सर्वांवर आपला हक्क दाखवायला सुरुवात केली. सासू सासरे आणि पतीला ती आपल्या मुठीत ठेवायला बघायची आणि झालेही तसेच. नीताच्या प्रेमात अखंड बुडालेला सचिन तिच्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचू लागला होता. आता घरात तेच व्हायचं जे नीताला वाटायचं. इकडे जसे कोमलचे शिक्षण पूर्ण झाले, तिच्या वडिलांनी तिचे सुद्धा हात पिवळे केले आणि विशालसोबत तिचे लग्न लावून दिले. नीता लग्नानंतर 4 वर्षातच 2 मुलांची आई झाली आणि दुसरीकडे कोमलने सुद्धा लग्न होऊन तिने 1 वर्षानंतर एका मुलाला जन्म दिला. दोघीही बहिणी आपल्या गृहस्थ जीवनामध्ये रमल्या होत्या. कित्येक वेळा जेव्हा कोमल आणि नीता भेटायच्या, तेव्हा कोमल ही गोष्ट नोटीस करायची की नीता आपल्या मुलांना आपल्या दबावाखाली ठेवायची आणि त्यांच्यावर निर्बंध लावायची. या गोष्टीवरून कोमलला खूपच वाईट वाटायचं. कित्येक वेळा ती नीताला समजवायची सुद्धा, पण नीता खूपच चिडायची आणि गर्वाने कोमलला म्हणायची की तुझा सल्ला तुझ्याकडेच ठेव. तू आपल्या मुलाला खूपच स्वातंत्र्य दिलंस, त्यांना डोक्यावर चढवलंस. अगं, माझ्या मुलांकडे बघ, त्यांना माझ्यासमोर तोंड उघडायची सुद्धा हिंमत होत नाही. किती आज्ञाधारक माझी मुले आहेत. हे सर्व मी कंट्रोल करण्याचा परिणाम आहे, नाहीतर त्यांच्या पप्पांनी तर त्यांना बिघडूनच ठेवलं असतं. मुलांना नेहमी आपल्या मुठीमध्ये ठेवलं पाहिजे. कोमल नीताला समजवायची की दीदी, तुझी मुले आज्ञाधारक नाहीत तर ते तुला घाबरतात, पण ज्या दिवशी ते आपल्या पायावर उभे राहतील तेव्हा असं नाही झालं पाहिजे की त्यांनी तुझी एकसुद्धा गोष्ट ऐकली नाही पाहिजे आणि ज्याचा तुला पस्तावा होईल. हे ऐकून नीताला कोमलचा खूप राग आला आणि उलट तिने कोमललाच वाईट साईड बोलायला सुरुवात केली. नीताने आपल्या कुटुंबाचा पूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. दिवस असेच निघून गेले होते. मुले मोठे होऊ लागले होते. नीताचे पती सचिन नेहमी आजारी राहू लागले होते, पण नीता खूपच हिंमतवाली होती. ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना सहज करायची. म्हणून पती आजारी असूनसुद्धा ती सर्व काम अगदी सहज सांभाळूनच करून घ्यायची. एक दिवस नीताचे पती तिची साथ सोडून देवाघरी गेले आणि दोन्ही मुलांची सर्व जबाबदारी आता नीताच्या खांद्यावर आली. नीताची मुलगी त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होती आणि मुलगा 12वीत होता. नीताने आपली मुलगी कृतीचं शिक्षण मध्येच बंद केलं आणि तिच्यासाठी मागणी शोधायला सुरुवात केली. जेव्हा या गोष्टीची खबर कोमलला समजली, तेव्हा तिने नीताला म्हटले, दीदी, कृती ही अभ्यासात खूपच हुशार आहे. तू तिचे लग्न एवढ्या लवकर करू नकोस, तिला अजून शिकू दे. नीताने म्हटले, तू आपल्या कामाशी काम ठेव. माझी मुलगी माझी जिम्मेदारी आहे. नीताने कोणाचंच ऐकलं नाही. कृतीसुद्धा खूपच रडली. नीताचा मुलगा रोहितने सुद्धा आपल्या आईला समजावण्याचा खूपच प्रयत्न केला, पण तरीही नीताने तिचे लग्न लावून दिले. नीता आपल्या मुलीचे लग्न करून खूपच खुश होती, पण कृती लग्नानंतर खुश तर होती, पण आपल्या पाहिलेल्या स्वप्नांना तुटताना पाहून तिला खूपच वाईट वाटत होतं. कित्येक वेळा नीता कोमलच्या घरी आपल्या मुलाला घेऊन जायची. नीताचा मुलगा रोहित खूपच आज्ञाधारक होता. रोहितसमोर कोमलला आपला मुलगा पियुष खूपच बिघडलेला वाटायचा. कोमलने कधीच रोहित आणि नीतामध्ये कुठल्याच प्रकारचे भांडण झालेले ऐकले नव्हते, पण तिचं आणि पियुषमधील कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून विनाकारण वादविवाद व्हायचे. पियुषला नेहमी आपल्या आईमध्ये काहीतरी कमी दिसायची. हे पाहून नीता कोमलला नेहमी टोकत असायची की तू तुझ्या मुलावर थोडी सक्तीने वागत जा. जर असंच होत राहिलं तर पुढे जाऊन तो काय करेल? जर मी तुझ्या जागी असती तर त्याच्या कानाखाली मारून त्याची अक्कल ठिकाणावर आणली असती. मग कोमल म्हणायची की एवढ्या मोठ्या मुलावर हात उचलणे मला ठीक वाटत नाही. दीदी, हळूहळू काळानुसार पियुषला अक्कल येईल. आता तर तो किशोरावस्थेत आहे.
नीताच्या मुलाने इंजिनिअरिंगनंतर MBA केले आणि एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर नोकरीला लागला. नीता खूपच खुश होती. नीताकडे पाहून कोमललासुद्धा खूपच आनंद झाला. रोहितची तरक्की आणि त्याचा व्यवहार पाहून कोमलचे मन आनंदी होऊन जायचे. एकापेक्षा एक मुलींचे मागणे रोहितसाठी येऊ लागले. पियुष आणि रोहितमध्ये फक्त 2 वर्षाचं अंतर होतं. नीताने रोहितचं लग्न ठरवलं. मेघा नावाच्या सुंदर मुलीसोबत त्यांचं लग्न लावून दिलं. सर्व काही खूपच चांगलं चालत होतं की नीताने आपल्या दोन्ही मुलांना सेटल केलं. पियुषसुद्धा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी लागली होती. कोमल ही पियुषच्या मागे लागली की लवकरात लवकर लग्न कर. यावर पियुषने म्हटले, मी आता कसं लग्न करू? एवढा कमी पगार, त्यामध्ये कसं भागणार? त्याचे हे उत्तर ऐकून कोमल हैराण झाली की घरात कुठल्याही वस्तूंची कमी नाही, पगारसुद्धा ठीक आहे, तरीही पियुष असं का बोलत आहे? नोकरी लागल्यानंतर सुद्धा कोमल आणि पियुषमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून कुरबुर व्हायची. लग्नासाठी सतत प्रेशर होत असल्याने पियुषने म्हटले की मी एका मुलीला पसंत करतोय आणि तिच्यासोबतच मला लग्न करायचे आहे. तेव्हा कोमलला आपल्या पसंतीच्या सुनेला घरामध्ये आणण्याचं स्वप्न धुळीस मिळाले. नीताची सून मेघाला पाहून कोमलला सुद्धा असं वाटायचं की तिच्याप्रमाणे मलाही माझ्या पसंतीची सून आणता आली असती तर किती बरं झालं असतं. खूप दिवस या विषयावर घरामध्ये वादविवाद होऊ लागले. पण मुलाच्या जिद्दीपुढे कोमलला हार मानावी लागली आणि तिने पियुषच्या लग्नाला होकार दिला. कोमलला भीती वाटत होती की जो मुलगा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद करतो तो लग्न झाल्यानंतर काय करेल? आपल्या पत्नीचा गुलाम बनून राहील आणि त्याची पत्नीसुद्धा तिची इज्जत करणार नाही. नीता आपल्या सुनेसोबत खूपच व्यस्त झाली होती, खूपच आनंदी होती. पण काही काळानंतर कोमलने नोटीस केलं की नीताचा उत्साह काहीसा कमी झाला आहे. फोनवर सुद्धा ती आता काहीशी उदास स्वरामध्ये बोलायची, गप्प गप्प राहू लागली होती आणि आता ती सुनेबद्दल काहीच बोलत नव्हती. कोमलने कित्येक वेळा नीताला तिच्या उदासीचे कारण जाणण्याचा प्रयत्न केला, पण नीताने प्रत्येक वेळी तिला टाळले. ज्या मुलाची तारीफ करता करता नीता थकत नव्हती आणि आता त्याच्याबद्दल नीता कुठलीच गोष्ट बोलायची नाही. कोमल मनातल्या मनात नीताच्या अशा वागणुकीला पाहून चिंतित झाली की माहीत नाही तिच्या बहिणीला काय दुःख आहे. भाऊजी गेल्यानंतर सुद्धा दीदीने स्वतःला सांभाळलं होतं, मग आता ती इतकी दुःखी का आहे? मग पुढच्या क्षणात ती विचार करायची की कदाचित मुलगा आणि सून आपल्या जिंदगीमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळेच दीदीला आता एकटेपण जाणू लागले आहे. असंही होऊ शकतं की पत्नी आल्यानंतर तिला तिच्या मुलाने दुर्लक्षित केले असेल आणि एक माझा मुलगा आहे जो आपल्या पसंतीने लग्न करायला पाहत आहे. आता माझं काय होईल आणि मला कशी सून भेटेल माहीत नाही. निराश होऊन कोमल आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीला लागली. लग्नामध्ये नीता आपला मुलगा आणि सुनेसोबत घेऊन आली होती. पण आता नीताची सून मेघाची वागणूक ही पहिल्यासारखी वाटत नव्हती. ही गोष्ट कोमलने सुद्धा नोटीस केली होती. मुलगा रोहितसुद्धा आपल्या पत्नीच्या मागे मागे फिरत असायचा आणि आईच्या होमध्ये हो मिळवताना दिसत नव्हता. उलट आता आईच्या प्रत्येक बोलण्यावर त्याला राग यायचा आणि तो तिला टोकत असायचा. हे पाहून कोमलला खूपच धक्का बसला आणि तिला वाईटसुद्धा वाटले. जेव्हा एक मुलगा आपल्या आईसोबत अशा प्रकारे बोलतो आणि तिच्यामधून उणिवा काढत असतो, तर मग सुनेकडून काय आशा करू शकतो? हे सर्व पाहून कोमलला मनातल्या मनात खूपच चिंता वाटू लागली की माझा मुलगा तर छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्याशी भांडत असतो. सुनेसमोर जर असं करत असेल तर सुनबाई माझी काय इज्जत करेल? कोमलचा मुलगा पियुषचे लग्न खूपच धूमधडाक्यात झाले. मुलगा आणि सून लग्नानंतर हनीमूनसाठी फिरायला गेले. नीता आपल्या बहीण कोमलसोबत 2-3 दिवस थांबायचा विचार करत होती, पण रोहितने त्यास नकार दिला. कोमलला खूपच वाईट वाटले आणि तिने मनात विचार केला की जेव्हा मुलगा आणि सून हनीमूनवरून परत येतील तेव्हा मी काही दिवस दीदीजवळ जाऊन राहील. 8 दिवसानंतर मुलगा आणि सून हनीमूनहून परतले. 4-5 दिवसानंतर कोमलची सून अवनी आपल्या माहेरी निघून गेली. तेव्हा कोमलसुद्धा नीताकडे गेली. कोमलकडे पाहून ना रोहितला आनंद झाला, नाही त्याच्या पत्नी मेघाला आनंद झाला. कोमलला असे वाटू लागले जसे काही आधीचा रोहित कुठेतरी हरवला आहे आणि आत्ताचा कोणी वेगळाच आहे. पण कोमलकडे पाहून नीताला खूपच आनंद झाला. कोमलनी तिला विचारले, दीदी सांग, तुला काय टेन्शन आहे? बघ तू किती बारीक झाली आहेस, तुझा चेहरा सुद्धा पडला आहे. हे ऐकल्यावर नीताला खूपच भरून आले. तिने अश्रू ढाळत कोमलला म्हटले, काय नाही झालं. कोमलने पुन्हा विचारलं, काहीतरी गोष्ट आहे, मला सांगणार नाहीस का? नीताने रडत सांगायला सुरुवात केली.
माहीत नाही रोहितला काय झालंय. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो मला टोकत असतो आणि माझ्यावर ओरडत असतो. जेव्हाही तोंड खोलतो काही ना काही उलट बोलत असतो. सूनसुद्धा मला आता उलटून उत्तर द्यायला लागली आहे आणि तरीही रोहित तिला काहीच बोलत नाही आणि तिची साथ देतो. माझ्यासमोर तोंड न उघडणारा माझा मुलगा आता माझ्याकडे रागाने डोळे फाडून पाहतो. आता मला हे अजिबात सहन होत नाही. हे ऐकून कोमलला खूपच धक्का बसला. तिने विचारलं, रोहित असा का करतो? यावर नीताने म्हटले, माहीत नाही. कोमलसुद्धा रोहितची अशी वागणूक समजत नव्हती. मानले की मेघा कितीही वाईट असली तरी पण रोहितला समजलं पाहिजे. त्याने तरी आपल्या आईसोबत असं वागलं नाही पाहिजे. एक दिवस संधी पाहून कोमलने रोहितला विचारले की घरात सर्व ठीक तर आहे ना? रोहितने विचारलं, काय मावशी, काहीच ठीक नाही. यावर कोमलने म्हटले, तू आईसोबत व्यवस्थित वागत का नाहीस? अरे ती तुझी आई आहे. यावर रोहितने म्हटले, अगं मावशी, आईने नेहमी स्वतःच्याच मर्जीने वागली. कधीच कोणाची भावना समजून घेतली नाही. घरातल्या लोकांच्या मनाविरुद्ध वागून तिने स्वतःच्याच गोष्टी आमच्यावर थोपवल्या. जीवनभर आईच आमच्यावर हुकूम गाजवायची आणि आता आईला वाटत आहे की मुलगा आणि सुनेने सुद्धा तिच्याच अनुरूप वागायला पाहिजे. ती आपल्या सुनेला सुद्धा आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करते जशी ती आम्हाला ठेवायची. तिची कोणाबरोबर सुद्धा जमायचं नाही. यावर कोमलने म्हटले, रोहित, मी तुझ्या आईला ओळखत नाही का? तिने किती दुःख सहन केलेत आणि तुम्हाला मोठे केले. तुझ्या वडिलांच्या आजारपणात तिने खूप काळजी घेतली. तुला आपल्या आईच्या संघर्षाला ओळखायला हवे होते. हे नाही की पत्नीने काही सांगितले आणि तू डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. यावर रोहितने रागाने म्हटले, मावशी, या मामल्यात मला अजून वाद घालायचा नाही आणि मी माझ्या पत्नीवर डोळे बंद करून विश्वास का ठेवू? मला आईचा स्वभाव काय माहीत नाही? लहानपणापासून ते आत्तापर्यंत आईने आपलीच मनमर्जी चालवली. कित्येक वेळा मी मनात आईला सांगण्याचा विचार केला की आई असे नको करू, मला खूप त्रास होतो, पण मला बोलायची कधीच हिंमत झाली नाही. माझी बहीण कृतीचं आयुष्यसुद्धा आईने बर्बाद केलं. असं बोलून रोहित रागाने तिथून निघून गेला. रोहित गेल्यानंतर कोमल विचार करू लागली की लग्नानंतर मुलगा कसा बदलू शकतो आणि तसंही माझ्या मुलाने आणि माझे आधीपासूनच जमत नाही. दीदीसोबत तर तिचे पती नाहीत, पण माझ्यासोबत तर माझे पती विशाल आहेत. कोमल काही दिवस थांबून परत आपल्या घरी गेली, पण घरी येण्याअगोदर तिने नीताला दिलासा देऊन म्हटले की दीदी, जमत असेल तर काही दिवस माझ्याजवळ येऊन राहत जा. कोमलला खूप वाईट वाटले. ती विचार करू लागली, दुःख तर दीदीला आपल्याच लोकांनी दिले, त्यामुळे माझे शब्द कुठे तिच्या जखमांवर मरहमचं काम करेल. कोमल आपल्या घरी आली आणि तिची सूनसुद्धा माहेरून आली होती. कोमलने आपल्या मुलांमध्ये रोहितला शोधू लागली. पियुष कोमलला थोडा बदललेला दिसू लागला. प्रत्येक गोष्टीवरून तो कोमलसोबत भांडायचा. तिच्या गोष्टींना विरोध करणारा पियुष पत्नीसमोर अचानक एवढा आज्ञाधारक कसा झाला? हे पाहून कोमलला खूपच आश्चर्य वाटलं. पियुष आपल्या आई आणि वडिलांसोबत खूपच प्रेमाने बोलायचा. तसेच पियुषची पत्नी अवनीसुद्धा पियुषला पाहून त्याच्याप्रमाणेच वागायची. एक दिवस संध्याकाळी कोमल स्वयंपाकघरात कांदेपोहे बनवत होती. पियुष आणि अवनी घराबाहेर गार्डनमध्ये बसले होते. कोमलचे पती विशालसुद्धा तिथेच एका खुर्चीवर पियुष आणि अवनीजवळ जाऊन बसले. जेव्हा कोमल चहा आणि कांदेपोहे ट्रेमध्ये घेऊन आली तेव्हा पियुषने उभे राहून आपल्या आईच्या हातातून ट्रे घेतली. कोमलकडे पाहून अवनीसुद्धा उभी राहिली आणि एक खुर्ची कोमलकडे सरकावून तिला बसायला सांगितले. कोमलचं मन भरून आलं. गोष्ट खूपच छोटी होती, पण पियुषच्या अशा वागणुकीची कल्पना कोमलला अजिबात नव्हती. नोकरीनंतर पियुषमध्ये थोडासा बदल जरूर आला होता, पण लग्नाच्या नंतर तो खूपच बदलला होता. कोमल मनातल्या मनात विचार करू लागली. तिकडे दीदी म्हणते की रोहित आता पहिल्यासारखा राहिला नाही आणि इथे पियुष आता पहिल्यासारखा राहिला नाही. बदल तर दोघांमध्ये झाला, पण एक दुसऱ्यांच्या विपरीत कसा काय झाला? त्या क्षणी पियुषने आपल्या आईचा हात पकडून तिला बसवून म्हटले, आई, आता तू खूप काम केलं आहेस. आता तू आपली जिम्मेदारी अवनीवर टाक आणि तू फक्त आता तिची मदत कर आणि पप्पांसोबत वेळ घालव. त्यांच्यासोबत फिरायला जा. एक वेळ अशी असते जेव्हा आई वडील मुलांसाठी करतात आणि मग एक वेळ अशी येते जेव्हा मुलं आपल्या आईबाबांसाठी करतात. तुम्ही दोघांनी आमच्यासाठी खूप काही केले. आता आमची वेळ आहे. त्यांचं हे बोलणं ऐकताच कोमल पियुषकडे टक लावून पाहू लागली. सर्वजण चहाचा आणि कांदे पोहेंचा आनंद घेत होते.
पण कोमल आपल्याच विचारात गुंग झाली होती की किशोरावस्थेतच गरजेपेक्षा कंट्रोलमध्ये ठेवल्याने कदाचित रोहितला आक्रमक आणि रागीट बनवले आणि स्वाभाविकच त्याचा कधी ना कधी उद्रेक होणारच होता. रोहितला आपल्या आईपासून तक्रार तर होतीच, पण तो बोलण्याची हिंमत करत नव्हता आणि ती गोष्ट त्यांनी आतल्या आत दाबून ठेवली होती. पण जेव्हा तो मोठा झाला आणि त्याचं लग्न झालं त्यानंतर सुनेच्या तक्रारीने त्याच्यामधला ज्वालामुखी बाहेर आला आणि किशोरावस्थेमधील त्या निराश तक्रारींनी इतके कठोर रूप धारण केले. तिने कित्येक वेळा आपल्या बहिणीला समजावण्याचा प्रयत्न केला की इतका मुलांवर कंट्रोल करत नको जाऊस, त्यांना बंधनात ठेवू नकोस. बंधन आणि अनुशासन यांच्यामध्ये खूपच अंतर असतं, पण दीदीने तिचे कधीच ऐकले नाही. याउलट पियुषने त्या वयात आपली सर्व भडास त्या क्षणी बाहेर काढली, ज्यामुळे त्याच्या मनात आपल्या आई वडिलांबद्दल कधीच कटुता राहिली नाही. उलट त्याने आई वडिलांप्रती आपली जिम्मेदारी समजली आणि कदाचित कुठे ना कुठे आपल्या चुकांनासुद्धा समजला होता. पियुषच्या आवाजाने कोमलची तंद्रा तुटली. पियुषने म्हटले, आज आपण सर्व संध्याकाळी पिक्चर पाहायला जाऊ आणि डिनरसुद्धा बाहेरच घेऊ. कोमल नकार देऊ लागली. तिला वाटलं की कदाचित सुनील असं सर्वजण फिरायला जाणं आवडणार नाही, पण पियुष आणि अवनीने कोमलला खूपच आग्रह केला. हे पाहून कोमलला खूपच आनंद झाला. संध्याकाळी सर्वजण बाहेर गेले. कोमलने विशालला हळूच म्हटले, आपला मुलगा किती बदलला आहे ना. विशालने हसत म्हटले, हो, मी तर तुला आधीपासूनच म्हणत होतो. किशोरावस्थेमध्ये त्याचा व्यवहार पाहून भविष्याचा विचार करू नकोस. आपलं पालनपोषण आणि आपले संस्कार त्याच्या भविष्याचं दायित्व निर्माण करेल. आता बघ, आपला मुलगा पियुषचा स्वतःच आत्मविश्वास आहे, त्यामुळे तो आपल्याप्रमाणे वागतोय. तो कोणाच्याही दबावामध्ये न येता स्वाभाविकपणे वागत आहे. आई वडिलांची इज्जत करतो, त्यामुळेच अवनीला काहीच समजावण्याची गरज पडणार नाही. पियुष जसा व्यवहार करतो त्याच्याप्रमाणे पाहून अवनीसुद्धा तसंच करते. जर आपला मुलगा आपली इज्जत करत नसेल तर मग सुनेकडून आपण कशी आशा करू शकतो. जर त्या वयामध्ये आईवडिलांची आपल्या मुलांसोबत वादसंवाद होत नसेल तर ती स्थिती नंतर त्याचे बिकट रूप घेते. कोमल मनातल्या मनात विचार करू लागली की काश ही जाणीव दिदीलासुद्धा झाली असती तर आज तिची ही अवस्था झाली नसती. जे बीज तिने पेरले होते आज त्याचंच असे फळ तिला मिळत आहे. म्हणूनच मुलगा आणि मुलगी दोघेही स्वतःचे असूनसुद्धा आज परके झाले आहेत. हा विचार करून कोमलचे डोळे भरून आले. नीतालासुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली, पण आता काय करू शकतो. वेळ तर निघून गेली होती.